नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच धनंजय गायकवाड यांची क्रॅब मेंटॅलिटी याविषयी एक पोस्ट वाचनात आली. यात ते असं म्हणतात की जर तुम्ही एका बादलीत एकच खेकडा ठेवला तर तो वर चढून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि अनेकदा यशस्वीसुद्धा होतो. पण जर त्याच बादलीत 4-5 खेकडे ठेवले तर काहीतरी वेगळं घडतं. ते असं घडतं की जेव्हा एखादा खेकडा बाहेर पडण्यासाठी वर चढायला लागतो तेव्हा बाकीचे त्याला पकडून खाली ओढतात आणि त्याचा परिणाम असा होतो की एकही खेकडा त्या बादलीतून बाहेर पडू शकत नाही. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, ही गोष्ट फक्त खेकड्यांबद्दल नाही आहे, तर ही आपल्या आयुष्यात खूप वेळा दिसणाऱ्या मानसिकतेचं प्रतीक आहे. मला मिळालं नाही ना, तर मग तुलासुद्धा मिळता कामा नये. आपण बदलत असतो, विकास होत असतो आपला, वाढत असतो आपण, आणि अचानक त्यावेळी आपल्या आसपासचे लोक वेगळ्याच पद्धतीनं वागायला लागतात. मग ते आपल्याला म्हणतात, तू का स्वतःला एवढं पुश करतेस? अरे प्रॅक्टिकली विचार करा, याचा काही उपयोग नाही आहे, शेवटी आपण तिथेच राहणार आहोत, हे काही होणार नाही आहे, अशा पद्धतीच्या कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. बादलीतल्या खेकड्यांप्रमाणेच ह्या सगळ्या कमेंट्स आणि ते कमेंट्स करणाऱ्या मेंटॅलिटी असणारे लोक आपल्याला खाली ओढायचा प्रयत्न करायला लागतात. खरं तर सुरुवातीला हे खूप वेदनादायक वाटू शकतं. हे आपलंच सर्कल आहे, आपलेच लोक आहे, त्यांनी आपला सपोर्ट करायला हवा, बरोबर ना? पण दुर्दैवानं आपण सगळं हळूहळू शिकतो. आता नेहमीच असं होत नाही, पण जर असं होत असेल तर सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, त्या लोकांचं हे वर्तन ही त्यांची क्रॅब मानसिकता आहे, क्रॅब मेंटॅलिटी आहे. आपली प्रगती त्यांची स्थिरता उघड करत असते. आपल्यातला बदल त्यांच्यातल्या आरामाला धक्का देत असतो. आपली धडपड त्यांच्या भीतीवर प्रकाश टाकत असते. म्हणूनच आपल्या सर्कलमध्ये कोणाला स्थान द्यायचं याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घ्यायला हवा. आपल्या ग्रोथमुळे इतरांना काय वाटतं यासाठी आपण जबाबदार नाही आहोत, पण त्या ग्रोथ जर्नीमध्ये तुमची एनर्जी तुम्ही कोणाला देता यासाठी तुम्ही नक्कीच जबाबदार आहात. जर कुणी अशा क्रॅब मेंटॅलिटीने वागत असेल आणि आपल्याला खाली ओढत असेल तर मग त्यांच्यापासून आपण सावध राहिलंच पाहिजे. म्हणूनच आपल्या ग्रोथला सपोर्ट करणाऱ्या लोकांमध्ये स्वतःला आपण ठेवलं पाहिजे, जे आपलं रिस्क घेणंसुद्धा सेलिब्रेट करतात, जे आपल्याला नेहमी हायर स्टँडर्डवर ठेवतात, जे आपल्याला मोठा विचार करायला भाग पाडतात, जे आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी सपोर्ट सिस्टीम म्हणून उभे राहतात. तेव्हा आपली एनर्जी आपण अशा लोकांना द्यायला हवी, जे आपल्याला ती 10 पटीनं परत देतील. म्हणूनच स्वतःला अशा एन्व्हायरमेंटमध्ये ठेवायला हवं जिथे ग्रोथ लपवली जात नाही, सेलिब्रेट केली जाते. सर्वोत्तम एन्व्हायरमेंट तीच आहे जिथे एक जिंकलं तर दुसरं हरत नाही, तर सगळे मिळून पुढे जात असतात. श्रोते हो, क्रॅब मेंटॅलिटी ही अनेक माणसांमध्ये असलेली धोकादायक मानसिक सवय आहे. तेव्हा इतरांमधली आणि त्याबरोबरच स्वतःमधली सुद्धा ही मेंटॅलिटी ओळखायला आपण शिकायला हवं, त्यापासून सावध राहायला हवं. यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडून येतील यात शंकाच नाही. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.